नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 ऑगस्ट. मित्रांनो, आपल्या राज्यातील नंदुरबार जिल्ह्यापासून दिनांक 22 ते 24 सप्टेंबर या तारखेदरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असून दिनांक 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान तो आपल्या राज्याच्या बाहेर जाण्याची शक्यता राहील. यावरील दिलेल्या दोन्ही तारखेमध्ये वातावरणातील अचानक बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज मी राज्यातून प्रथम देत आहे. तसेच आजपासून आंध्र प्रदेशमध्ये व लगत किनारपट्टी भागातील समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानात पुढील 6-7 दिवस बरीच वाढ राहील. तसेच तामिळनाडू राज्यात पण तापमानात बरीच वाढ राहील. त्यामुळे मी कालच्या अंदाजात कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल माहिती दिली आहे. त्याप्रमाणे ते आंध्र प्रदेशकडे येण्याची दाट शक्यता मला सध्या वाटत आहे. कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे सदर कमी दाबाचे क्षेत्र हे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्यात आले तर आपल्या राज्यात ज्या भागात पावसाचे प्रमाण अल्प आहे अशा भागाला याचा फायदा राहील असे वाटते आहे. सदर हे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व तिसऱ्या आठवड्यात काही दिवस या भागाला चांगल्या पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील अचानक बदलामुळे यात बदल होऊ शकतो. सदर हा अंदाज आपणाला माहितीसाठी सांगितला आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज एक चक्रकार वारे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तसेच दिनांक 1 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याबाबत मी पूर्वी सदर हे क्षेत्र गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता दिली होती. परंतु याच्या जाण्याच्या मार्गात बदल झाला असून आता हे क्षेत्र उत्तर प्रदेशकडे जाऊन नंतर त्याचे चक्रकार वाऱ्यात रूपांतर होऊन ते राजस्थान राज्यापर्यंत किंवा मध्य प्रदेशमध्ये येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, याचा फायदा विदर्भ, खानदेश तसेच राज्याच्या पश्चिम भागाला थोडाफार मिळण्याची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागाला याचा फायदा मिळेल असे सध्या तरी वाटत नाही. त्याबाबत पुढे रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच आज पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग व पूर्व भाग तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कोकणात तसेच ठाणे जिल्ह्याचा पूर्व भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग व पूर्व भाग तसेच वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात, चंद्रपूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, मुंबई व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली, संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच पावसासंबंधी दिलेले भाग सोडून राज्याच्या इतर भागात काही तुरळक ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या सरी पडण्याची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.